Now in previous lecture we have studied how to pass object as argument to the function. आपण object function ला कसं पास केलं. ओके, नाउ फंक्शन ला जसं आर्ग्युमेंट असतात तसं फंक्शन ला रिटर्न टाइप पण असतो. ओके, फंक्शन विथ रिटर्न टाइप. सो फंक्शन जे असतं कोणतंही असो, आता आपण मेंबर फंक्शन जे की क्लास मध्ये डिक्लेअर करतो, तर फंक्शनला रिटर्न टाइप पण असतात आणि आर्ग्युमेंट्स पण असतात. ओके, सो आपण आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट पास केला. आपण कसं पास करायचं ते बघितलं. नाउ फंक्शनचा जो रिटर्न टाइप आहे तो ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट, फंक्शन दॅट रिटर्न्स ऑब्जेक्ट, or you can say returning, how to returning the object from the function. So function चा रिटर्न टाइप काय येणार, ऑब्जेक्ट. जसं फंक्शनला आपण आर्ग्युमेंट पास करतो ऑब्जेक्ट, तेव्हा आपण काय पास करतो, क्लास नेम. बिकॉज क्लास नेम काय असतं, टाइप ऑफ अ ऑब्जेक्ट असतं. ओके, मीन्स व्हॉट, ऑब्जेक्ट इज अ टाइप ऑफ अ क्लास नेम. फॉर एक्झाम्पल A1. सो A1 इज अ ऑब्जेक्ट ऑफ टाइप क्लास, दॅट इज A. ओके, सो सेम तसंच रिटर्न टाइप मीन्स काय असतं की सपोज माझ्याकडे एक फंक्शन आहे ज्याचा रिटर्न टाइप इंट आहे. ओके, इंट सम. तर हा झाला रिटर्न टाइप. सो रिटर्न टाइप मीन्स व्हॉट, की जी या टाइपची व्हॅल्यू रिटर्न होते. ओके, रिटर्न आय, रिटर्न एक्स. सो हा जो आय, सपोज मी जर इथं रिटर्न आय केला, इथं जर रिटर्न आय केला तर तो आय काय असला पाहिजे, इंटिजर असला पाहिजे. वाय, बिकॉज फंक्शनचा रिटर्न टाइप काय आहे, इंटिजर. ओके, आता जस्ट आपण सीपीपी चे प्रोग्राम करतोय तर इंट मेन असतं बघा. सो मेन काय रिटर्न करतं, मेन इज ऑल्सो फंक्शन which has return type int. मग आपली लास्ट लाईन काय असते, रिटर्न 0. तर हा 0 मीन्स व्हॉट, इट इज अ इंटिजर. म्हणून आपण काय करतो की कोणती तरी एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतो, बिकॉज मेनचा रिटर्न टाइप काय, इंटिजर. नाउ आता आपण फंक्शनचा रिटर्न टाइप घेणार आहे. आपण फंक्शनला आपल्याला काय रिटर्न करायचंय, ऑब्जेक्ट रिटर्न करायचंय. काय रिटर्न करायचं आपल्याला फंक्शनला, ऑब्जेक्ट. जसं इथे आय रिटर्न करायचंय, आय इंटिजर आहे, सो फंक्शनचा रिटर्न टाइप काय, इंट. इथे रिटर्न केलं 0 काय, इंटिजर व्हॅल्यू, सो त्याचं रिटर्न टाइप काय, इंट. सेम आता आपल्याला ऑब्जेक्ट जर रिटर्न करायचा असेल तर त्याचं रिटर्न टाइप काय येणार, क्लास नेम. ऑब्विसली ना, बिकॉज आय जर आपण रिटर्न करतोय तर त्या फंक्शनचा रिटर्न टाइप काय, इंट. व्हाय, बिकॉज आय इज ऑल्सो इंटिजर. इथे 0 रिटर्न करतोय तर ह्या फंक्शनचा रिटर्न टाइप काय, इंट. Why? Because 0 is a integer. So function ची व्हॅल्यू रिटर्न करते त्याच टाइपचा रिटर्न टाइप पाहिजे फंक्शनला. सो आता आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्ट रिटर्न करायचंय. काय करायचंय, ऑब्जेक्ट रिटर्न करायचंय. सो ऑब्जेक्टचा टाइप काय असतो, क्लास नेम. सो फंक्शनचा आता टाइप काय येणार, क्लास नेम येणार. ओके, सो बघा कधी पण आपण फंक्शन कसं डिक्लेअर करतो, रिटर्न टाइप, फंक्शन नेम, then arguments. ओके, इथे आपलं फंक्शन असतं. ठीक आहे. नाउ जर फंक्शनला रिटर्न टाइपच नसेल तर आपण काय लिहितो, वॉइड लिहितो, वॉइड ऍड. सपोज आता आर्ग्युमेंट्स पण नाहीत फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, सो आपण असं डिक्लेअर करणार, आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स, आता तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, जर फंक्शनला नो रिटर्न टाइप म्हणजे फंक्शनला रिटर्न टाइपच नसेल तर आपण काय लिहितो, वॉइड लिहितो. आता जर मला ऍड फंक्शनला रिटर्न करायची इंटिजर व्हॅल्यू तर मी रिटर्न टाइप काय लिहिणार, इंट लिहिणार. मला फ्लोट करायचे तर काय लिहिणार, फ्लोट, रिटर्न टाइप. ओके, नाउ आता आपल्याला फंक्शनला रिटर्न करायचं आहे ऑब्जेक्ट. ओके, सो ऑब्जेक्टचा टाइप काय असतो, क्लास नेम. सो जे क्लास नेम असेल ते काय येईल, रिटर्न टाइप. जर तुमचं क्लास नेम स्टुडंट आहे तर स्टुडंट येणार. क्लास नेम जर ए आहे तर ए येणार. क्लास नेम बुक आहे तर बुक येणार. क्लास नेम रेक्टँगल आहे तर रेक्टँगल येणार. सो ज्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला असं फंक्शन पाहिजे ज्याचा रिटर्न टाइप ऑब्जेक्ट आहे, सो त्याचं क्लास, ज्या फंक्शनला तुम्हाला क्लास मध्ये एक असं फंक्शन रिक्वायर्ड आहे ज्याला रिटर्न करायचे ऑब्जेक्ट ऍज अ व्हॅल्यू. ओके, ऑब्जेक्टची व्हॅल्यू रिटर्न करायची आहे. सो ऑब्जेक्टचा टाइप काय असतो, क्लास नेम. सो त्या फंक्शनचा रिटर्न टाइप काय येणार, क्लास नेम येणार. ओके, सो आपण रिटर्न टाइपची, तर सपोज माझं क्लास नेम जर ए आहे तर ए येणार, ए ऍड, देन आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स आणि इथे फंक्शन. ओके, आलं का लक्षात. ठीक आहे, सो हे झालं तुमचं फंक्शन दॅट रिटर्न्स द ऑब्जेक्ट, रिटर्निंग ऑब्जेक्ट. सो एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात बघा आपण.
जे आपण आर्ग्युमेंट पास केलते ना फंक्शनला तेच एक्झाम्पल घेणार आहे आपण. व्हॅल्यू घेण्यासाठी गेट AB. सपोज आपण असं फंक्शन घेऊया. सो व्हेरिएबल आणि हे दोन्ही पण मेंबर्स आणि व्हेरिएबल नेम दोन्ही सेम आहे. सो दिस ऑपरेटर आपल्याला यूज करायचंय. ओके, नाउ व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी एक फंक्शन. ओके, नाउ आता आपण जे फंक्शन लिहिलं की ना void sum, त्याच्याऐवजी आता मी रिटर्न टाइप लिहिणार आहे त्या फंक्शनला. बाकी मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला हा प्रोग्राम रिटर्निंग ऑब्जेक्ट आणि फ्रेम फंक्शनला करायचा आहे. सो आता रिटर्न टाइप काय ना, मला रिटर्न ऑब्जेक्ट करायचं. सो ऑब्जेक्टचा टाइप काय असतो? क्लास नेम. सो क्लास नेम. नाउ सम फंक्शन आणि ह्याला दोन ऑब्जेक्ट मला पास करायचे. सो दिस इज ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट. This function has object as an argument and also object as return type. रिटर्न टाइप करताना जसं पास करताना A1 करतो तसं रिटर्न टाइपला लिहित नाही, फक्त रिटर्न टाइप लिहितात. जसं इंट मेन असतं तर इंटच्या पुढे व्हेरिएबल नेम करतात का? नाही. रिटर्न टाइप आणि डायरेक्ट फंक्शन नेम. सो दिस इज आवर रिटर्न टाइप बिकॉज आपल्याला रिटर्न ऑब्जेक्ट करायचं. सो त्याचा टाइप क्लास नेम असतो. आता बघा आपण काय केलेलं तिथं void होतं. सो आपण कसं केलं होतं? इथे void होतं. ओके, सो आपण कसं केलं तर A इज इक्वल टू A1.A प्लस A2.A and B इज इक्वल टू A1.B प्लस A2.B असं केलं होतं. ओके, नाउ आता आपल्याला रिटर्न करायचं. सो रिटर्न टाइप जर असेल तर लास्ट स्टेटमेंट काय असतं? रिटर्न असतं. सो रिटर्न आपल्याला इथे काय करायचंय? ऑब्जेक्ट करायचंय. सो रिटर्न साठी एक व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचे. नाउ आपण करणार A3 च्या A मध्ये आपण टाकणार A1 च्या A ची व्हॅल्यू प्लस A2 च्या A ची व्हॅल्यू. देन A3 च्या B मध्ये टाकणार A1B प्लस A2B and देन रिटर्न करणार A3. बघा जसं परत एकदा सांगते बघा. इंट मेन आहे. मेनचा रिटर्न टाइप काय आहे? इंटिजर. सो आपण रिटर्न काय करतो? 0. सो शेवटची लाईन काय असते? रिटर्न. आणि 0 का केलं? बिकॉज 0 इज अ इंटिजर. ठीक आहे. सज आता आपण A मीन्स व्हॉट? क्लास टाइप. सो A चा व्हेरिएबल काय असतं? म्हणजे A चा टाइप काय असतो? A हा क्लास टाइप आहे. ओके, सो ह्याचं व्हेरिएबल काय असतं? ऑब्जेक्ट. सो जसं 0 हा इंटिजर आहे तसं A3 कोणत्या टाइपचा आहे? A टाइपचा आहे. म्हणून आपण काय केलं? रिटर्न A3 केलं. आलं का लक्षात? सो हे झालं तुमचं फंक्शन दॅट रिटर्न्स द ऑब्जेक्ट्स. ओके, तर ते कसं वर्क होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. क्लास कंप्लीट. नाउ मेन. आता आपल्याला 3 ऑब्जेक्ट्स लागतील. 2 ऑब्जेक्टच्या आपण व्हॅल्यू घेणार. A1 डॉट 1020 कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. आता बघा इथे कसं करायचं? रिटर्न टाइप बघा. A3 इज इक्वल टू A3 डॉट गेट A3 is equal to A3 dot sum A1, A2. ओके, आणि देन आपण तिन्ही पण व्हॅल्यू काय करणार? डिस्प्ले करणार युजिंग पुट AB. देन मेन कंप्लीट. ओके, आता बघा कसं होतं. आता लक्ष द्या. A1, A2, A3 तीन ऑब्जेक्टला मेमरी अलोकेशन झालं. हे तिन्ही ऑब्जेक्ट कोणत्या क्लासचे आहेत? क्लास A चे आहेत. सो A क्लास मध्ये किती व्हेरिएबल आहे? सो सेपरेट मेमरी ब्लॉक झाला. इच
each ऑब्जेक्टला. ओके, नाउ a1 डॉट गेट ab. गेट ab फंक्शन कोणत्या ऑब्जेक्टने कॉल केले? a1 ने. सो हा 10 गेला इथे a मध्ये, हा 20 गेला इथे आणि मग तो गेला a1 ऑब्जेक्ट मध्ये 10 आणि 20. ओके, सेम a2 डॉट गेट ab. गेट ab फंक्शन कॉल केले a2 ने. सो 30 40 गेले a2 मध्ये. ओके, नाउ आता बघा सम फंक्शन आपण कॉल केलं a3. ठीक आहे, आता सम फंक्शन हे मेंबर फंक्शन आहे. सो आपल्याला हे ऑब्जेक्टनी कॉल करावंच लागतं. सो आपण a3 ने कॉल केलं सम फंक्शन. ओके, a1 a2 पास झाले. पास होतात व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्हाला मी सांगितलं हा a1 a2 आणि हा a1 a2 दीज आर टू डिफरंट थिंग. ओके, या a1 a2 ला सुद्धा मेमरी अलोकेट होते, बट ही फक्त त्या फंक्शन पुरतीच असते. ओके, आणि ही जी मेन मेमरी जी अलोकेट झालेली असते ती ऑल ओव्हर द प्रोग्राम असते. सो हा a1 a2 पास होणार इथे आणि इथे, मीन्स व्हॉट की त्याचे जे पूर्ण ब्लॉक आहे ते कॉपी होणार. ओके, नाउ इथे पण a3 आहे आणि इथे पण आहे, पण हा जो a3 आहे हा पूर्ण प्रोग्राम मध्ये ऍक्सेस होतो आणि इथला जो a3 ह्याचा स्कोप फक्त त्या फंक्शन पुरताच आहे. सो इथे पण a3 ला मेमरी ब्लॉक, इथे a3 डिक्लेअर केला, मेमरी ब्लॉक असाइन झाला. नाउ फंक्शन कशाने कॉल केले? a3 ने. नंतर इथे आलो आपण, a3 ला मेमरी ब्लॉक असाइन झाला. नाउ a3 च्या आता हा a3 कोणता आहे ह्या ब्लॉक मध्ये? बिकॉज आता तुम्हाला सांगितले हे लोकल झालं आणि हे ग्लोबल झालं. ओके, सो लोकल मीन्स व्हॉट, ह्या a3 चा स्कोप फक्त इथपर्यंतच. मी तुम्हाला लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल एक्सप्लेन केलेला आहे. ह्या फंक्शनच्या आपण बाहेर आलो, मग इकडे कोणता a3 ऍक्सेस होईल? जो इथे डिक्लेअर केलाय म्हणजे ह्या ब्लॉकचा. ओके, कन्फ्युज होऊ नका बघा. मग a1 डॉट a. सो a1 डॉट a मध्ये काय 10, 10 प्लस a2 डॉट a मध्ये 30. मग a3 डॉट a मध्ये काय गेलं? 40. नाउ a1 डॉट b मध्ये काय 20 आणि a2 डॉट b मध्ये काय 40, म्हणजे a3 डॉट b मध्ये काय गेलं 60. नाउ इथला जो ब्लॉक आहे तो रिटर्न केला मी, रिटर्न a3. जसं आर्ग्युमेंट जेव्हा आपण a1 a2 पास करतो तेव्हा काय पास होतो? तो होल मेमरी ब्लॉक कॉपी होतो. सेम तसं जेव्हा आपण रिटर्न करतो, हा रिटर्न झालेला a3 कुठे येणार? या इक्वल टू साइडच्या ह्या a3 मध्ये येणार. ओके, सो ह्या a3 मध्ये आला म्हणजे ह्याच्यासाठीचा ब्लॉक कोणता आहे? हा. सो इथे व्हॅल्यू काय गेल्या? 40 आणि 60. सो हा जो ब्लॉक आहे रिटर्न, हा ऍज इट इज रिटर्न झाला आणि रिटर्न झालेला ब्लॉक कुठे स्टोअर झाला? या a3 मध्ये, म्हणजेच या मेन a3 ला. मग आता आपण a1 a2 a3 पुट केले की आपल्याला 10 20 30 40 आणि 40 आणि 60 डिस्प्ले होईल. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं फंक्शन दॅट रिटर्न्स द ऑब्जेक्ट. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला प्रॉपर परत एक्सप्लेन करते. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करूयात. आता थोडे व्हेरिएबल आपण एखादा कमी करू म्हणजे आपल्याला प्रॉपर स्पेस युटिलाइज होईल. काही नाही, आपण तेच घेतोय, फक्त क्लास नेम वेगळे घेतलेत, बाकी काही नाही. गेट सी, int c. So this arrow c is equal to c. C out c. Now here आता मी सम करणार आहे दोन ऑब्जेक्टची, दोन ऑब्जेक्टच्या c ची सम तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये जाणार. आता मला एक किंवा आपण काय करूयात, आता दोन ऑब्जेक्ट घेणार आहे आपण, x1 x2. ओके, सो फंक्शन लिहिण्याच्या आधी आपण इंट मेन घेऊ पहिले. पहिल्यांदा काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. सपोज आता मी ह्याच्यामध्ये 103 ऑब्जेक्ट्स क्रिएट केले. सो x1 डॉट गेट सी, x2 डॉट गेट सी, आणि आता मी काय करणार, मला काय करायचंय की ठीक आहे x1 x2 and x3 ला मेमरी अलोकेशन झालं. x1 x2 x3 these are the objects of the class x. आणि क्लास x मध्ये किती व्हेरिएबल आहे? ओनली 1. सो त्याच्यामध्ये गेलं c c c. ओके, नाउ हियर इंटिजर व्हॅल्यू इथे आपण इंटच करून टाकू. मी सगळीकडे इंट केलंय, इथे इंट वगैरे केलंय ना, सो इथे इंट करून टाकते. ठीक आहे,
मेमरी अलोकेशन झालं. नाव x1 डॉट गेट सी कॉल झालं कोणत्या फंक्शननी, कोणत्या ऑब्जेक्टनी, x1 नी. सो x1 च्या ब्लॉक मध्ये गेले 20. आता हे तुम्हाला माहिती कसं एक्झिक्यूट होतं. गेट सी फंक्शन कॉल झालं x2 नी. सो x2 च्या ब्लॉक मध्ये गेलं 40. नाव आता मला काय करायचंय, या दोघांमध्ये जो मोठा आहे ना तो x3 मध्ये टाकायचा. जो ग्रेटर असेल दॅट विल बी स्टोअर इन x3 मध्ये त्याची व्हॅल्यू काय होईल, स्टोअर होईल. आता हे करण्यासाठी मी काय करणार आहे, फंक्शन विथ आर्ग्युमेंट आणि विथ रिटर्न टाइप यूज करणार आहे. सो फंक्शनला मी ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट पास करणार आहे, बिकॉज मला या दोन ऑब्जेक्ट लागणारच आहे, बिकॉज त्यातला मला कोणता मोठा आहे तो सर्च करायचा आहे आणि जो सर्च होईल तो मी एका तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करणार. जो लार्ज असेल तो मी एका तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करणार आणि ते ऑब्जेक्ट मी रिटर्न करणार. ओके. सो जसं मगाशी सम केलं आपण, टाइमच्या प्रोग्राम मध्ये सम घेतलं होतं, फंक्शन कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रोग्राम मध्ये घेतलं होतं, तसं आता माझं काय यूज आहे, मला ऍडिशन नाही करायची. आय वॉन्ट टू परफॉर्म द लार्जेस्ट ऑफ द टू ऑब्जेक्ट मधला लार्ज. ते कसं डिफाईन होईल, जेव्हा त्यातले व्हेरिएबल जे लार्ज असेल त्याच्यावरून आपण डिसाइड करणार की कोणतं ऑब्जेक्ट मोठं आहे. ओके. नाउ त्याच्यासाठी मग एकच व्हेरिएबल लागेल ऑब्जेक्ट मध्ये. आता आधीच्या प्रोग्राम मध्ये आपलं ए आणि बी होतं, मग त्या केस मध्ये जर तुम्हाला डिसाइड करायचं असेल ऑब्जेक्ट कोणतं मोठं आहे तर त्याच्यामध्ये मग आपल्याला ते दोन्ही ए आणि बी एका ऑब्जेक्टचे दोन्ही मोठे पाहिजे, तरच आपण ते ऑब्जेक्ट डिसाइड करू शकतो मोठं आहे ते, लार्ज आहे ते. ओके. सो सिंपल आता मला काय करायचंय, ऑब्जेक्ट रिटर्न करायचंय आणि फंक्शनला ऑब्जेक्ट ऍज आर्ग्युमेंट पास करायचे. काय यूज आहे त्या फंक्शनचा, टू फाइंड द लार्जेस्ट ऑब्जेक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट. या दोन ऑब्जेक्ट मधला जो लार्ज आहे तो मला थर्ड ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करायचा आहे. सो रिटर्न टाइप आहे ऑब्जेक्ट, रिटर्न मला ऑब्जेक्ट करायचंय, सो त्याचा टाइप येणार क्लास नेम. सो क्लास नेम आलं एक्स. आफ्टर दॅट फंक्शनचं नेम सपोज लार्ज. आता दोन ऑब्जेक्ट मी त्याला पास करणार. आता रिटर्न करायचं एक ऑब्जेक्ट, सो एक ऑब्जेक्ट मला डिक्लेअर करावं लागेल. नाव इथे मी चेक करणार, इफ x1.c is greater than x2.c, जो मोठा असेल तर मी x3.c मध्ये तो, म्हणजे हा जर मोठा असेल x1.c ग्रेटर दॅन x2.c, ही जर कंडिशन ट्रू असेल ह्याचाच अर्थ काय की x1 मधला जो c आहे तो मोठा आहे, सो मी तो x3 मध्ये टाकला. एल्स x3 मधला जो c आहे त्याच्यामध्ये मी टाकणार x2.c ची व्हॅल्यू. स्पेस x ऑब्जेक्ट x3 if x1.c is greater than x2.c then x3.c is equal to else आणि लास्टला जे मिळेल ते रिटर्न करणार मी x3. क्लास कंप्लीट. बघा सिंपल आहे आणि आपली पुट सी तर मी लिहिलेले. ओके. नाउ आता मी इथे काय करणार, x3 इज इक्वल टू x3 डॉट लार्ज आणि इथे पास करणार x1 x2 आणि मग तिन्ही व्हॅल्यू काय करणार, डिस्प्ले करणार. पुट सी x3 डॉट पुट सी. बघा आता x1 x2 x3 ला मेमरी अलोकेशन झालं, इथं 20 40 टाकलं. नाउ आता x3 फंक्शनने मी लार्ज फंक्शन कॉल केलं, त्याला x1 आणि x2 काय झाले, आर्ग्युमेंट पास झाले. सो इथून कंट्रोल कुठे आला, इथे आला. x1 आणि x2 पास झाले म्हणजे काय, त्याचे पूर्ण मेमरी ब्लॉक कॉपी झाले इथे. नाउ इथे मी x3 परत डिक्लेअर केलंय, सो ह्या लोकल ह्या x3 साठी मेमरी असाइन होणार. ओके. नाउ x1.c मध्ये काय 20 ग्रेटर दॅन x2.c मध्ये काय 40 आहे का नाही, सो एल्स मध्ये आलो आणि एल्स मध्ये काय केलं, x2.c ची व्हॅल्यू म्हणजे 40 कुठे टाकली, x3.c मध्ये, म्हणजे इथे येणार 40 लोकल. एल झालं. नाउ रिटर्न x3. सो x3 रिटर्न होणार मीन्स व्हॉट, हा ब्लॉक पूर्ण कॉपी होणार कुठे, रिटर्न झालेली व्हॅल्यू. इथून आपण लार्ज फंक्शन कडे गेलतो, मग रिटर्न झालेली व्हॅल्यू कुठे जाणार, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. सो या x3 मध्ये गेली म्हणजे हा x3 पूर्ण कॉपी झाला
ह्या x3 मध्ये. आता रिटर्न x3 जसं आर्ग्युमेंट पास करतो मीन्स व्हॉट होल मेमरी कॉपी होते, तसं ही पूर्ण मेमरी ब्लॉक मधल्या ज्या व्हॅल्यू त्या कॉपी होणार ह्या x3 मध्ये, म्हणजेच इथे आला 40. नाव आपण x1 डॉट पुटसी केलं 20, x2 डॉट पुटसी केलं 40 आणि x3 डॉट पुटसी मध्ये काय केलं 40 गेलं. ज्या दोघांमधली जी ग्रेटर आहे ती व्हॅल्यू इथे जाईल. हेच आपला प्रोग्राम होता. नाव इथे जर मी 60 घेतला असतं तर मग आपली ही कंडिशन ट्रू झाली असती. मग x1 ची व्हॅल्यू जी 60 आहे ती इथे आली असती. मग रिटर्न केला असता x3 आणि तो इथे सेव्ह झाला असता, इथे 60 आला असता आणि मग डिस्प्ले झाला असता 60, 40 आणि 60. ओके, सो दिस इज सिंपल प्रोग्राम फॉर रिटर्निंग ऑब्जेक्ट. आता ह्याच्यात कन्फ्युजन काय आहे की आपण कॉल पण त्यांनीच करतो आणि रिटर्न पण त्याच्यामध्येच करतो, पण ते आपल्याला करावंच लागेल. कॉल तर आपल्याला ऑब्जेक्टनी करावंच लागेल का, बिकॉज इट इज अ मेंबर फंक्शन विच इज डिक्लेअर इन अ पब्लिक सेक्शन, सो वी हॅव टू कॉल दॅट फंक्शन युझिंग द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. सो त्याच्यासाठी दुसरा वे नाहीये. आणि अजून एक काय की रिटर्न पण करावंच लागेल ऑब्जेक्ट मध्ये. व्हाय? बिकॉज फंक्शनला रिटर्न टाईप आहे ऑब्जेक्ट. ओके, आता हे जे कन्फ्युजन आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी पुढची एक कन्सेप्ट आहे बघा, फ्रेंड फंक्शन. इथे कसं होतंय, जर ह्याच्याच ऐवजी जर असं कॉलिंग असतं तर ते थोडं सुपेरियर वाटलं असतं तुम्हाला. फक्त विदाउट ऑब्जेक्ट x3 इज इक्वल टू लार्ज, विदाउट ऑब्जेक्ट लार्ज फंक्शन कॉल करायचं, x1 x2 जाणार. ओके, म्हणजेच मग तुमचं जे कन्फ्युजन आहे ते होणार नाही की त्यांनीच फंक्शन कॉल केलं आणि त्याच्यामध्ये सेव्ह केलं. आता तसं होत नाही. आता काय होणार, x3 इज इक्वल टू लार्ज आणि x1 कॉमा x2. पण आता सध्या आपण हे असं डायरेक्ट करू शकत नाही का, बिकॉज लार्ज इज अ मेंबर फंक्शन, सो ते कॉल करण्यासाठी वी नीड अ ऑब्जेक्ट. ओके, सो ह्याच्याशिवाय सध्या आपल्याकडे पर्याय नाही. सो पण हे अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे बघा, फ्रेंड फंक्शन, or it is also called as a friendly function. फ्रेंड फंक्शन हे एकाच क्लास मध्ये असू शकतं किंवा दोन मोर दॅन वन क्लासेसचं मिळून एक फंक्शन असू शकतं. ओके, बघा, फ्रेंड फंक्शन इट मे बी युज्ड इन सिंगल क्लास, एकाच क्लास मध्ये आपण ते करू शकतो डिक्लेअर फ्रेंड फंक्शन, और it may be used in more than one class. more than one class मध्ये पण आपण सेम फंक्शन लिहू शकतो. ओके, नाउ फ्रेंड फंक्शन इट इज डिक्लेअर विथ अ फ्रेंड कीवर्ड. फ्रेंड फंक्शन इट इज डिक्लेअर विथ अ फ्रेंड कीवर्ड. ओके, नाउ फ्रेंड फंक्शन हे कंपल्सरी आपल्याला क्लास मध्येच डिक्लेअर करायचं आहे. ओके, आणि फ्रेंड फंक्शन इट इज डिक्लेअर विथ अ फ्रेंड कीवर्ड. जनरली बघा, एकतर फ्रेंड फंक्शन एकाच क्लास मध्ये असेल किंवा ऍज पर युअर रिक्वायरमेंट मोर दॅन वन क्लासेस कॅन ऑल्सो हॅव अ फ्रेंड फंक्शन. एवढे दोन पॉइंट आले. नाउ फ्रेंड फंक्शन इट इज डिक्लेअर विथ अ फ्रेंड कीवर्ड. ओके, friend function it is declared with friend keyword. ओके, सो फ्रेंड फंक्शन जे तुम्ही डिक्लेअर करणार त्याचा सिंटॅक्स कसा असेल, फ्रेंड कीवर्ड देन रिटर्न टाइप मग void, int, क्लास टाइप जे असेल ते, देन युअर फंक्शन नेम अँड हिअर आर्ग्युमेंट्स. सो जनरली फ्रेंड फंक्शन जे आहे ना त्याला, फ्रेंड जे फंक्शन आहे त्याला आर्ग्युमेंट असतात ऑब्जेक्ट ऍज आर्ग्युमेंट्सच असतात जनरली. ओके, आणि रिटर्न टाइप हा जनरली असतो ऑब्जेक्ट. जनरली void वगैरे पण असतो, पण इन जनरल 90% फ्रेंड फंक्शनला रिटर्न टाइप काय असतो, ऑब्जेक्ट असतो. ओके, ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट, आपल्याला क्लास नेम लिहावं लागेल, म्हणजेच रिटर्निंग ऑब्जेक्ट, फंक्शन दॅट रिटर्न्स द ऑब्जेक्ट. ओके, नाउ आता आपण जस्ट एक एक्झाम्पल बघितलं, फंक्शन दॅट रिटर्न्स द ऑब्जेक्ट. ऑलरेडी आपण जर बघितलंय
की एक फंक्शन जसं लार्ज फंक्शन घेतलं त्याला ऑब्जेक्ट रिटर्न केलं, त्याच्या आधी सम फंक्शन केलं त्याला पण ऑब्जेक्ट रिटर्न केलं, मग फ्रेंड फंक्शनचा काय यूज आहे? सो फ्रेंड फंक्शन जरी आपण क्लासमध्ये डिक्लेअर करतो, फ्रेंड फंक्शन कुठे डिक्लेअर करतो? क्लासमध्ये, बट इट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. इट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. आता जनरली आपण क्लासमध्ये जे डिक्लेअर करतो व्हेरिएबल्स अँड द फंक्शन्स ऑल आर द मेंबर्स ऑफ द क्लास, हे तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. बट क्लासमध्ये जरी फ्रेंड फंक्शन, तुमच्या क्लासमध्ये जर असं फंक्शन आहे जे की फ्रेंड कीवर्डने डिक्लेअर केलेलं आहे, तर ते जरी क्लासमध्ये डिक्लेअर केलेलं असेल बट इट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास, तरी पण ते क्लासचा मेंबर होत नाही. बाकीचे सगळे फंक्शन जे की क्लासमध्ये डिक्लेअर करता विदाउट फ्रेंड फंक्शन दॅट आर द मेंबर्स ऑफ द क्लास. ओके, नाउ आता ह्या पॉइंट वरून तुम्हाला काय कळालं की फ्रेंड फंक्शन इट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. सो फॉर कॉलिंग फ्रेंड फंक्शन वी डू नॉट नीड ऑब्जेक्ट or don't need object of a class. जर फ्रेंड फंक्शन हे क्लासमध्ये जरी डिक्लेअर केलं असेल तरी पण ते क्लासचा जर मेंबरच नाहीये, सो ते कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज नाही. सिंपल ॲज दॅट. फंक्शन्स जे की क्लासमध्ये डिक्लेअर करतो दॅट आर कॉल्ड ॲज मेंबर फंक्शन, and to call that function we need a object of that class. Now that is very clear to you. Okay, now the function declared in a class with a friend keyword is not a member of a class, so there is no need to there is no need of a object to call that function. Okay, जर ते फंक्शन क्लासमध्ये डिक्लेअर केलं असेल तरी पण ते जर क्लासचा मेंबरच नाहीये, सो ते कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज नाही. ओके, इट इज सिंपल ॲज दॅट. ठीक आहे. सो जे फ्रेंड कीवर्ड, विदाउट फ्रेंड कीवर्ड आपण जे फंक्शन्स यूज करतो ते यूज करण्यासाठी, ते कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज आहे, आणि जे फंक्शन आपण फ्रेंड कीवर्डनी केलेलं आहे त्याच्यासाठी ऑब्जेक्टची गरज नाही. ओके, सिंपल. तर हे झालं तुमचं फ्रेंड फंक्शनचं बेसिक. नाउ लेट्स सी वन एक्झाम्पल. आता जे मगचं एक्झाम्पल आहे तेच आपण घेऊयात फ्रेंड फंक्शनने. सो क्लास ए, आता ए घेते जस्ट मी ह्याच्यामध्ये पब्लिक गेट आहे. कन्स्ट्रक्टरचा पण तुम्ही यूज करू शकता. मग तुम्हाला माहिती की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्हाला इन्क्लूड करावं लागेल जरी तुम्ही पॅरामीटराइज यूज केला असेल तरी. फक्त आता सीच्या ऐवजी मी ए घेतलंय. आता बघा, जनरली काय करायचं, फ्रेंड फंक्शन डिक्लेअर तर करायचं क्लासमध्ये, पण त्याची डेफिनेशन आउटसाइड क्लास लिहायची. सो फ्रेंड फंक्शन डिक्लेअर विथ फ्रेंड कीवर्ड. आफ्टर दॅट रिटर्न टाइप. सो रिटर्न टाइप मी काय सांगितला की 80% फंक्शन मध्ये आपण रिटर्न टाइप ऑब्जेक्ट घेणार आहे. सो ह्या क्लासचा ऑब्जेक्ट असणार आहे. सो क्लास त्याचा टाइप काय येणार? ए. ओके, आफ्टर दॅट लार्ज. या दोघांमधलं, दोन ऑब्जेक्ट मधला जो लार्ज ए असेल तो सेव्ह होईल, आणि मग त्याला तुम्हाला सांगितले फ्रेंड फंक्शनला शक्यतो काय असतं, ऑब्जेक्ट ऍज अ आर्ग्युमेंट. नाउ A3. बाकी आतल्या कोड मध्ये काही फरक पडत नाही. एक मिनिट, आपल्याला हे करायचे आउटसाइड डेफिनेशन लिहायचे. सो मी फ्रेंड फंक्शन फक्त डिक्लेअर करणार क्लासमध्ये. ओके, आणि आउटसाइड लिहिताना, डेफिनेशन लिहिताना क्लासच्या बाहेर आपल्याला फ्रेंड कीवर्डची गरज नाही. बघा काय सांगितलं की फक्त डिक्लेअर करताना फ्रेंड कीवर्ड लिहायचं. फंक्शनचे डेफिनेशन जनरली आउटसाइड लिहितात क्लासच्या, आणि आउटसाइड लिहिताना आपल्याला फ्रेंड कीवर्ड लिहायचा नाही. डायरेक्टली रिटर्न टाइप. आता तुम्ही म्हणताल की आपण रिटर्न टाइप नंतर आपलं फंक्शन आउटसाइड लिहिण्यासाठीचं काय सिंटॅक्स आहे, फंक्शनची डेफिनेशन आउटसाइड रिटर्न टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन, फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट्स. ओके, बट तुम्हाला आताच सांगितलं की फ्रेंड फंक्शन हे क्लासमध्ये डिक्लेअर केले तरी ते क्लासचा मेंबर नाहीये. सो आउटसाइड क्लासला आपल्याला असं
क्लास नेम वगैरे काहीही लिहायची गरज नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. बिकॉज फ्रेंड फंक्शन हे क्लासचा पार्ट नाहीये, जरी ते क्लासमध्ये डिक्लेअर केलेलं असेल तरी. सो आउटसाइड लिहिताना जनरल जसं आपला सिंटॅक्स असतो रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि डेफिनेशन लिहिताना फ्रेंड कीवर्ड लिहायचा नाही. बाकी डेफिनेशन मध्ये काहीही चेंज येणार नाही. जो मगाशी डेफिनेशन होती सेम तीच डेफिनेशन इथे येणार आहे, फक्त कॉलिंग मध्ये डिफरन्स आहे मेन मध्ये. If a1.a is greater than a2.a, else a3.a मध्ये जाणार a2.a ची व्हॅल्यू, देन रिटर्न करणार a3 फंक्शन कंप्लीट. ओके, क्लास तर ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. नाउ मेन A 3 ऑब्जेक्ट्स डिक्लेअर केले. ओके, नाउ ऑब्वियसली 2 ऑब्जेक्टची व्हॅल्यू घेणार. आता बघा फ्रेंड फंक्शन आता आपल्याला कॉल करायचं आहे, बट फ्रेंड फंक्शन हे क्लासचं मेंबर नाही, सो ते कॉल करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज नाही. सो डायरेक्टली कॉल करायचं आणि ह्याला पास करायचे ऑब्जेक्ट ॲज अ आर्ग्युमेंट. आणि रिटर्न केली ह्या फंक्शनला रिटर्न टाईप आहे, सो रिटर्न केलेली व्हॅल्यू स्टोअर करायची एका व्हेरिएबल मध्ये. सो जे मी मगाशी सांगितलं की त्याच ऑब्जेक्टने आपण कॉल करतो आणि त्याच ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करतो. सो दिस इज अ लिटल बिट कन्फ्युजिंग. ओके, सो हे अवॉइड करण्यासाठी देर इज अ फ्रेंड फंक्शन. ओके, सो जस्ट नॉर्मल फंक्शन जसं आपण जर क्लास नसेल आपल्याकडे आणि आपण फंक्शनचा प्रोग्राम करतोय तर आपण कसं कॉल करतो फंक्शन, ओनली फंक्शन नेमनी विदाउट ऑब्जेक्टनी, तसंच करायचं आहे. ठीक आहे, बट मगाशी काय होतं आधीच्या प्रोग्राम मध्ये लार्ज हे फ्रेंड फंक्शन नव्हतं. सो लार्ज फंक्शन कॉल करण्यासाठी आपल्याला त्याच्या ऑब्जेक्टची गरजच होती, म्हणून आपण ऑब्जेक्टनी ते काय केलं, कॉल केलं. नाव आता इथे गरज नाहीये. सो पुट ए, तिन्ही पण व्हॅल्यू काय करणार, डिस्प्ले करणार. ठीक आहे, नाव बघा मेन मध्ये मेमरी अलोकेशन होणार A1, A2 आणि हे 3. हे मेनच आहे. A1, A2, A3 दीज आर द ऑब्जेक्ट ऑफ क्लास आहे, त्याच्यामध्ये फक्त A आहे. नाव गेट A कॉल केलं A1 नी, सो A ला व्हॅल्यू जाणार 20. आता हे कसं एक्झिक्यूट होतं तुम्हाला माहिती आहे. गेट A इथं A2 नी कॉल केलंय, सो इथं व्हॅल्यू गेली 5. ओके, नाव इथं A1, A2 लार्ज फंक्शन कॉल झालं. ते कंट्रोल कुठे आला, तर हे कोणत्याही ऑब्जेक्टनी कॉल नाही झाले बघा, बिकॉज इट इज अ फ्रेंड फंक्शन. सो A1, A2 पास झाले, म्हणजेच काय की हे पूर्ण ब्लॉक कॉपी झाले या A1 आणि A2 मध्ये. ओके, नाव इथे परत A3 डिक्लेअर केलंय. सो ह्या फंक्शन पुरता A3 एक क्लासचा ऑब्जेक्ट आहे, सो त्याच्यामध्ये गेलं A. नाव A1.a काय आहे 20. बघा ह्या डेफिनेशनच्या बाहेर आलो की कोणता ब्लॉक यूज होणार, हा. आणि ह्या डेफिनेशन मध्ये कोणता A3 चा ब्लॉक यूज होणार, हा, बिकॉज हा लोकली. नाव A1.a ची व्हॅल्यू काय 20 ग्रेटर दॅन A2.a 5. येस आहे. सो A1.a ची व्हॅल्यू A3.a मध्ये, म्हणजे इथे आलं 20. इफ झाले एल्स होणार नाही. नाव हे स्टेटमेंट रिटर्न A3. सो हा A3 रिटर्न होणार A3 मीन्स व्हॉट, होल ब्लॉक कॉपी होणार. आणि कुठे होणार A3 रिटर्न, ह्या ब्लॉक मध्ये, म्हणजेच ह्या A3 च्या ब्लॉक मध्ये, म्हणजेच इथं आलं 20. नाउ रिटर्न झालेली व्हॅल्यू स्टोअर झाली इथे, आणि मग आपण तिन्ही पण व्हॅल्यू काय केल्या, पुटेने डिस्प्ले केल्या. 10, 25 आणि जी लार्जेस्ट आहे ती 20 काय होईल, डिस्प्ले होईल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ द फ्रेंड फंक्शन. सो काय काय सांगितलं फ्रेंड फंक्शन. सो बघा टाइमचा प्रोग्राम करा आता ह्याने, टाइम आणि कॉम्प्लेक्स नंबरचे सम आणि ऍडिशनचा. तर इथे काय करायचं, टाइमचं जे इथे सम आहे इथं टाइम आणि इथे फ्रेंड आहे ना. ओके, देन इथे बाहेर लिहायचं टाइम सम आणि इथं टाइम T1, टाइम T2 जे तुम्ही ऑब्जेक्ट, आणि बाकीचं काही फरक नाही, फक्त कॉल करताना जे फंक्शन तुम्ही घेतलेलं आहे ते फक्त विदाउट ऑब्जेक्ट कॉल करायचं आहे. ओके, आणि रिटर्न तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये करायचं आहे. ठीक आहे, आलं का लक्षात? तर हे झालं. तुम्ही टाइम आणि कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोग्राम करा युजिंग फ्रेंड फंक्शन. ओके, कशाचा, टाइम आणि कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे, नाउ आता बघा परत एकदा रिवाइज करू आपण. फ्रेंड फंक्शन इट इज डिक्लेअर्ड विथ
friend keyword. Generally it has return type. Generally it returns object and generally it means what? Friend function. Generally friend function returns object and passes object as a argument. Generally friend function चा return type असतो object and friend function generally return करतो object आणि pass होतो object as a argument. Okay. Friend function may have return type as void also. void सुद्धा return type असू शकतो. ओके, void सुद्धा असू शकतो, but generally ऑब्जेक्ट रिटर्न करतात. जर किंवा लक्षात ठेवा, जर वन क्लासच असेल ना तुमच्या प्रोग्राम मध्ये, एकच क्लास असेल, सिंगल क्लास, आणि त्याच्यामध्ये जर फ्रेंड फंक्शन असेल तर त्याचा रिटर्न काय करणार? ते ऑब्जेक्ट. एवढं लक्षात ठेवायचं. रिटर्न काय करणार? ऑब्जेक्ट. आणि मोर दॅन वन क्लास मध्ये जर फ्रेंड फंक्शन असेल, मोर दॅन वन क्लास मध्ये फ्रेंड फंक्शन, तर त्याचा रिटर्न टाइप काय असणार? वॉइड. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सिंगल क्लास, जसं आताच्या प्रोग्राम मध्ये एकच क्लास होता, सो त्याच्यामध्ये जे फ्रेंड फंक्शन होतं त्याचा रिटर्न टाइप ऑब्जेक्ट घेतला. आता जर तुमच्या प्रोग्राम मध्ये मोर दॅन वन क्लास आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जर फ्रेंड फंक्शन असेल तर त्याचा रिटर्न टाइप काय घ्यायचा? वॉइड घ्यायचा. आणि फंक्शनला आर्ग्युमेंट तर ऑब्जेक्टच पास होणार कोणत्याही केसमध्ये, वन क्लास असू, मोर दॅन वन क्लास असू, ऑब्जेक्ट ऍज आर्ग्युमेंटच पास होणार. ओके. नाउ फ्रेंड फंक्शन इट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. हे क्लासचं मेंबर नाहीये. सो देर इज नो नीड ऑफ ऑब्जेक्ट टू कॉल फ्रेंड फंक्शन. क्लासचं मेंबरच नाहीये फ्रेंड फंक्शन, सो ऑब्जेक्टची गरज नाहीये टू कॉल द फ्रेंड फंक्शन. डायरेक्टली फंक्शन, सिम्पली फंक्शन नेमने काय करायचं? कॉल करायचं. सो friend function is declared with a friend keyword. Okay. Generally friend function returns the object and passes the argument object as a argument. Okay. So function जनरली ऑब्जेक्ट कधी रिटर्न करणार? जर वनच क्लास आहे तुमच्या प्रोग्राम मध्ये आणि त्या क्लास मध्येच फ्रेंड फंक्शन आहे तर ते ऑब्जेक्ट रिटर्न करणार. आणि मोर दॅन वन क्लास मध्ये जर फ्रेंड फंक्शन असेल तर रिटर्न टाइप वॉइड असणार. बट दोन्ही केस मध्ये फ्रेंड फंक्शन एका क्लास मध्ये असू द्या किंवा मल्टिपल क्लास मध्ये, ऑब्जेक्टला आर्ग्युमेंट, ऑब्जेक्ट ऍज आर्ग्युमेंटच पास होणार. इट इज जस्ट रिटर्न टाइप डिफरंट. वन क्लास असेल तर रिटर्न टाइप ऑब्जेक्ट, आणि मोर दॅन वन क्लास मध्ये जर फ्रेंड फंक्शन असेल तर रिटर्न टाइप काय येणार? वॉइड येणार. ओके. ठीक आहे. सो आता आपण एक प्रोग्राम, जो प्रोग्राम आहे तो आपण एकदा करून बघू रिटर्निंग ऑब्जेक्टचा, आणि मग तोच प्रोग्राम सेम युजिंग फ्रेंड फंक्शन. आणि सेम आता कॉम्प्लेक्स आणि टाइमचा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही फ्रेंड फंक्शननी करायचा आहे. ओके. नाउ सिंपल प्रोग्राम करूयात आपण दोघांमधला. आता लार्जचा केलाय, सो जो स्मॉल आहे तो करू. ओके. असं काही कोणताही क्वेश्चन, कोणताही प्रोग्राम तुम्हाला येऊ शकता आणि तुम्हाला परत एकदा सांगते, जर तुमचे थेअरी पेपर झाले तर तुम्हाला 95% एक्झामला प्रोग्रामच येतात. डायरेक्टली 4-6 मार्क्सला येतात. राईट अ प्रोग्राम टू डू धिस, राईट अ प्रोग्राम टू डू धिस. सो प्रोग्राम्स येतात डायरेक्टली. आणि ज्या 5% जी थिअरी येते त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन
फंक्शन ओव्हरलोडिंग विथ एक्झाम्पल, एक्सप्लेन फ्रेंड फंक्शन विथ एक्झाम्पल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आणि परत प्रोग्राम यू हॅव टू राईट. सो प्रोग्राम तुम्हाला 100% लिहिणं गरजेचंच आहे, कोणत्याही लँग्वेजचा थेरी पेपर असू द्या. ओके. आणि ऑब्विसली तुम्ही जर लँग्वेज एखादं क्लास जॉईन केलेला आहे किंवा लँग्वेज जर लर्न करताय तर प्रोग्राम तुम्हाला येणं गरजेचं आहे. थेरी काय, जर तुम्हाला प्रोग्रामिंग कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत, ह्याचाच अर्थ काय की थेरी तुम्हाला येते म्हणूनच तुमच्या प्रोग्रामिंग कन्सेप्ट काय क्लिअर आहेत. मीन्स व्हॉट की इथं मला कळतंय की इथं मी एज लिहिलाय आणि इथे पण एज लिहिलाय, सो आय हॅव टू यूज द दिस. हे जर तुम्हाला प्रोग्राम करताना कळतंय ह्याच मिनिंग काय की ते दिस यूज का करायचं हे तुम्हाला माहिती, म्हणूनच तो तुम्ही प्रोग्राम करताना करताय. ओके. सो प्रोग्रामिंगचे जे सिंटॅक्स आहेत, ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करा. थेरी तुम्हाला जास्त लिहावी लागत नाही, 4-5 लाईन्स मध्ये थेरी होऊन जाते. सो प्रोग्रामिंग प्रॉपर करा, मीन्स तुम्हाला तुमची थेरी ऑटोमॅटिकली होते. त्याच कन्सेप्ट जे तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये यूज करता त्याच फक्त तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये राईट डाऊन करायच्या आहेत. ओके. नाउ विदाउट फ्रेंड फंक्शन पहिले करू आपण. रिटर्न टाइप क्लास नेम, देन फंक्शन नेम आता स्मॉल a1 comma a2. now a3 if a1 dot a is less than a2 dot a, जो लेस आहे तो आपला सेव्ह होणार आहे. else a3 dot a मध्ये a2 dot a चे. ओके. आणि देन लास्टला ज्याला रिटर्न टाइप आहे ऑलवेज रिटर्न हा वर्ड यायलाच पाहिजे. आता बघा इथं रिटर्न टाइप ए आहे आणि मी इथं जर सपोज मी इथे एक इंट सी डिक्लेअर केला आणि इथं रिटर्न जर सी केला तर ऑब्विसली मला काय येणार, एरर येणार, बिकॉज सी हा इंटिजर आहे आणि रिटर्न टाइप काय आहे, ए टाइप आहे. सो ए टाइपचे जे व्हेरिएबल आहे तेच मला इथं काय करावं लागेल, रिटर्न करावं लागेल. आलं का लक्षात? ठीक आहे. झाले. नाउ क्लास कंप्लीट. इंट मेन a1 a2 a3. so a1 dot get a, जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती स्टोर होईल. ओके. आणि मग आता आपल्याला स्मॉल हे फ्रेंड फंक्शन नाहीये, मेंबर फंक्शन आहे. सो ते कॉल करण्यासाठी वी नीड ऑब्जेक्ट. आणि रिटर्न टाइप पण म्हणजे ते जे स्मॉल फंक्शन आहे हे रिटर्न पण करतं व्हॅल्यू. सो ती स्टोअर करण्यासाठी इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला काय असेल, ऑब्जेक्ट असेल. ओके. रिटर्न टाइप वगैरे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे फंक्शन मध्ये. इच टाइम मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि जर नसेल लक्षात राहत रिटर्न मीन्स व्हॉट, फक्त आता सध्या इथे लक्षात ठेवा की स्मॉल फंक्शनचा जो रिटर्न टाइप आहे तो ऑब्जेक्ट आहे. सो ऑब्जेक्ट मध्येच आपल्याला रिटर्न केलेली व्हॅल्यू इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला स्टोअर करावी लागेल. ओके. नाउ आणि जर तुम्हाला फंक्शनच्या ज्या 4 कॅटेगरीज आहेत, फंक्शन विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट, विदाउट रिटर्न टाइप, विथ आर्ग्युमेंट, विथ रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट अँड विथ रिटर्न टाइप विथ आर्ग्युमेंट, ज्या की आपण सी मध्ये बघितल्या, त्या जर परत तुम्हाला एक्सप्लेन करून पाहिजे असतील तर मला सांगा. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या परत घेऊयात. पण आय थिंक काही गरज नाहीये, बिकॉज आपले ऑलरेडी आपण गेट, डिस्प्ले खूप सारे फंक्शन क्लासमध्ये केलेले आहेत. सो ते फंक्शन एकदा रिवाइज झालेलंच आहे आपलं. जर तरी तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर एकदा मला सांगा. ठीक आहे. नाउ आता तिन्ही पण व्हॅल्यू आपण डिस्प्ले करू. ऑब्जेक्ट a1 डॉट पुट ए, मीन्स आपल्याला कळतं की नेमकं आपलं काय डिस्प्ले होते म्हणून हे सी आउट टाकायचं. फॉर्मॅटिंग पेक्षा पण प्रॉपर डिस्प्ले करण्यासाठी. आपल्यालाच कळालं पाहिजे की कोणत्या याची काय व्हॅल्यू आहे ते. and then return 0. इथे तुम्ही रिटर्न 1 केलं तरी चालेल, फक्त जे करणार आहे ते इंटिजर करायचं. ठीक आहे. बिकॉज मेनचा रिटर्न टाइप इंटिजर आहे. बघा सेव्ह केलं.
12, 13, 14 काही केलं तरी चालेल, पण तुम्ही 1.2 नाही करू शकत. कॅरेक्टर एखादा रिटर्न नाही करू शकत, बिकॉज मेनचा रिटर्न टाइप हा इंटिजर आहे. सो इंटिजर व्हॅल्यू कोणतीही रिटर्न करायची आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे म्हणून मी एकच घेणार आहे आज फ्रेंड फंक्शन. आपल्याला अजून मोर दॅन 1 क्लासेस मध्ये फ्रेंड फंक्शन कसं करायचं ते बघणार आहे आपण. ठीक आहे, मग नेक्स्ट लेक्चरला आपण स्टॅटिक मेंबर आणि मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर दोन्ही पण होऊन जाईल मग नेक्स्ट लेक्चरला. बघा ठीक आहे, ऑब्जेक्ट इथं डिस्प्ले नाही केलं का आपण A2. ठीक आहे, ऑब्जेक्ट A2 का नाही डिस्प्ले झाले इथं, सी आउट. ओके, इथं बघा आता फक्त इथं स्लॅश एन बघा. A1 मध्ये आपली 10 व्हॅल्यू आहे, A2 मध्ये 2 होती. ह्या ऑब्जेक्टचा O आहे, 0 नाहीये. नाऊ आपण स्मॉल करतोय. सो A3 मध्ये कोणती जाईल, ज्या दोन ऑब्जेक्ट मध्ये जी स्मॉल आहे, म्हणजेच A2 च्या ऑब्जेक्टचा A स्मॉल होता तो A3 च्या A मध्ये गेलेला आहे. ओके, नाऊ इथं जर मी 20 टाकलं ते आपण स्लॅश एन टाकू. बघा आता जो स्मॉल आहे 10 A1 चा, A2 चा 20, सो A3 मध्ये काय गेलं, 10 गेलं, बिकॉज जो स्मॉल आहे तो जाणार आहे. ठीक आहे, सो हे झालं आपलं फंक्शन दॅट रिटर्न्स द व्हॅल्यू. बट इथे काय होतं, इथे बघा कॉल करताना थोडं कन्फ्युजन होतं की त्याच ऑब्जेक्टने कॉल करायचं आणि त्याच ऑब्जेक्ट मध्ये रिटर्न करायचं. जसं आपण आधीचा जो प्रोग्राम बघितलेला टाइमचा वगैरे, तिथं आपण जस्ट काय केलेलं, एवढंच केलं, तसं ऑटोमॅटिकली ते A3 मध्ये जातं ज्यांनी फंक्शन कॉल केले. सो अशी गरज नाहीये. ओके, पण फंक्शनला रिटर्न टाइप तर असतोच ऑब्जेक्ट. सो ते दाखवण्यासाठी आपण काय करणार की हा जो सेम प्रोग्राम आहे फंक्शनने करणार. ठीक आहे, सो ह्यालाच मी सेव्ह ॲज करते, फ्रेंड फंक्शन डॉट cpp. सो आता हे जे फंक्शन आहे हे आपण फ्रेंड. ओके, आता इथे फक्त मी डिक्लेअर करणार आहे आणि हा जो कोड आहे तो आउटसाइड आपण. ठीक आहे, बघा इथे फक्त डिक्लेअर केलं, इथे टाकणार डिक्लेअर. डेफिनेशन लिहिताना फ्रेंड कीवर्ड लिहायचं नाही. स्कोप रिझोल्युशनची गरज नाही, बिकॉज फ्रेंड फंक्शन इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. सो आउटसाइड डेफिनेशनला आपल्याला स्कोप रिझोल्युशन, क्लास नेम वगैरे काहीही लिहायची गरज नाही. जो डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे तोच लिहायचा आहे बघा, आणि फक्त फ्रेंड कीवर्ड लिहायचा नाही. ठीक आहे, त्याला थोडे अलाइनमेंट प्रॉपर देऊया. असं प्रॉपर तुमच्या आणि प्रोग्राम थेअरी पेपर मध्ये पण लिहिताना ह्याच फॉर्मॅटिंग मध्ये लिहायचं आहे. ओके, सो आता आपलं फ्रेंड फंक्शन आहे, सो ते कॉल करायला आपल्याला गरज नाहीये ऑब्जेक्टची. सो डायरेक्टली कॉल केलं, रिटर्न झालेली व्हॅल्यू एका ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केली. आउटपुट तेच येणार आहे, फक्त जे आपलं कॉलिंगचे जे स्टेटमेंट आहे ते फक्त चेंज होणार आहे. ओके, हे झालं एका क्लासमध्ये फ्रेंड फंक्शन असेल तर. ओके, आणि जेव्हा 1 क्लासमध्ये फ्रेंड फंक्शन आहे तेव्हा रिटर्न टाइप जनरली रिटर्न काय होणार, ऑब्जेक्ट होणार. आणि जर जेव्हा मोर दॅन 1 क्लास फ्रेंड फंक्शन आहे तेव्हा रिटर्न काय असेल, रिटर्न टाइप व्हॉइड असेल. ओके, सो हे झालं की आपण हे बघा बाकी आउटपुट तेच. ठीक आहे, नाव आता फ्रेंड फंक्शन ऑफ अ 2 क्लास, मोर दॅन 1 क्लास. सो 2, 3 किती क्लास मध्ये असू शकतं, पण आपण 2 क्लास बघूयात. A friend function
विथ 2 क्लासेस. आता 2 क्लासेस मध्ये फ्रेंड फंक्शन कसं यूज करायचं. ओके, ह्याचा काही सिंटॅक्स नाहीये, काही नाहीये. फक्त बघा आता आपण काय करणार आहे की एक क्लास आपण ए घेऊ, एक क्लास बी घेऊ. ओके, नाउ ए क्लास मध्ये आपण ए व्हेरिएबल घेऊ, बी क्लास मध्ये बी व्हेरिएबल घेऊ. ओके, आता आपण काय करणार या दोघांमध्ये आताच्या जस्ट प्रोग्राम मध्ये काय केलं आपण ए क्लास मध्येच ए क्लासचेच 2 ऑब्जेक्ट घेतलेले. ओके, आणि त्या ऑब्जेक्ट मधला आता ऑब्विसली ए हे डेटा मेंबर आहे, सो त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट केले की a1 डॉट ए मध्ये एक व्हॅल्यू असेल आणि a2 डॉट ए मध्ये एक व्हॅल्यू असेल. मग ह्यातली जी स्मॉल आहे ती a3 मध्ये गेली. ओके, सो एकाच क्लासचे ऑब्जेक्ट होते ते. आता आपण काय करणार की 2 सेपरेट क्लास घेणार आणि 2 सेपरेट क्लास मधली जी व्हॅल्यू स्मॉल आहे ती व्हॅल्यू आपण काय करणार डिस्प्ले करणार. स्मॉलेस्ट व्हॅल्यू बिटवीन द 2 क्लासेस, 2 ऑब्जेक्ट, किंवा आपण असं म्हणू शकतो की आपण काय केलं की सेम क्लासच्या 2 ऑब्जेक्ट मधला जो स्मॉल आहे तो आपण तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर केला. आता आपण काय करणार 2 वेगवेगळे 2 ऑब्जेक्ट, पण हे आता वेगवेगळे क्लासचे, इथे सेम क्लासचे होते. आता 2 डिफरंट क्लासचे ऑब्जेक्ट आहे. सपोज ह्याचा a1 आहे आणि ह्याचा b1 आहे. ओके, सो ह्यातला जो स्मॉल आहे म्हणजेच काय त्या ऑब्जेक्टच्या ब्लॉक मध्ये ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू स्मॉल असेल ती आपण प्रिंट करणार. ओके, नाउ आता आपण ती तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये नाही स्टोअर करणार, ती प्रिंट करणार. जस्ट मी तुम्हाला सांगितलं की फ्रेंड फंक्शन जर सिंगल क्लास मध्ये किंवा 1 क्लास मध्ये असेल तरच त्याचं रिटर्न काय करणार ते ऑब्जेक्ट. पण फ्रेंड फंक्शन मोर दॅन 1 क्लास मध्ये असेल तर त्याचा रिटर्न टाइप काय असणार व्हॉइड. सो आपण काही रिटर्न करणार नाही, तिथे डिस्प्ले करणार आहे. सो सिंपल आपण काय करणार आहे अ फ्रेंडली फंक्शन ऑफ अ 2 क्लास. 2 क्लासचं मिळून एक कॉमन फ्रेंड फंक्शन घेणार आहे. ओके, आणि त्या कॉमन फ्रेंड फंक्शनला आपण 2 आर्ग्युमेंट पास करणार, एक ऑब्जेक्ट एका क्लासचा आणि दुसरा ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासचा, आणि त्याच्यातला जो लेस आहे तो आपण काय करणार डिस्प्ले करणार. ओके, सो आता मी बघा क्लास ए घेतला. ठीक आहे, नाउ ह्याच्यामध्ये मी घेतलं ए. आता ह्या ए ची व्हॅल्यू घेण्यासाठी ऑब्विसली मला फंक्शन लागेल आता व्हॅल्यू डिस्प्ले नका करू, जस्ट आपण किंवा ठीक आहे डिस्प्ले करा, नाही केली तरी चालेल. आपल्याला जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू तीच फक्त पाहिजे, सो काही गरज नाहीये सध्या. 2 क्लास मध्ये जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू ती पाहिजे. आता बघा मी एक फ्रेंड फंक्शन डिक्लेअर करते. ओके, ज्याचा रिटर्न टाइप आता मी व्हॉइड घेणार आहे. का? बिकॉज आता 2 क्लास मध्ये फ्रेंड फंक्शन आहे, मोर दॅन 1 क्लास मध्ये. त्याच्यानंतर स्मॉल फंक्शन नेम घेतलं. आता एक ऑब्जेक्ट मी ए क्लासचं पास करणार आहे आणि दुसरं बी क्लासचं, सेमिकोलन. ओके, नाउ ए क्लास लिहून झाला. आता मला बी क्लास पण लिहून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये मी स्मॉल बी घेतलं, सेम पब्लिक. नाउ व्हॅल्यू घेण्यासाठी बी ची ओके, आता इथे पण मी सेम फ्रेंड फंक्शन डिक्लेअर करणार. बघा फ्रेंड फंक्शन ऑफ अ 2 क्लास, सो सेम डिक्लेअर करायचं आहे इथे पण. ओके, आता तुमच्याकडे 3 क्लास मधलं तुम्हाला बघायचं स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट जे असेल ते. सो क्लास सी जरी लिहिला मग इथे तुम्हाला C1 पास करावं लागेल. ओके, पण फ्रेंड फंक्शन हे सेमच येणार सगळीकडे, आणि या सगळ्यांचे मिळून दोन्ही क्लास आता माझे झाले. दोन्ही क्लासचे ऑब्जेक्ट मी पास केले. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तेव्हा मोर दॅन 1 क्लास मध्ये फ्रेंड फंक्शन असेल तेव्हा रिटर्न टाइप व्हॉइड, पण आर्ग्युमेंट ऍज अ ऑब्जेक्टच असणार. ठीक आहे, तर ते झालं. नाउ 2च क्लास होते मला पाहिजे होते, दोन्ही क्लास लिहून झाले. आता मला स्मॉल जे की फ्रेंड फंक्शन आहे त्याची डेफिनेशन लिहायची. आता तुम्ही म्हणताल की फ्रेंड फंक्शन हे 2 क्लास मध्ये आहे, सो त्याची 2दा डेफिनेशन लिहायची. नो, त्याची डेफिनेशन एकदाच लिहायची. सो डेफिनेशन लिहिताना फ्रेंड वर्ड लिहित नाही आपण, डायरेक्टली व्हॉइड स्मॉल आणि इथे लिहिणार a1 b b1. सो इफ a1 डॉट a इज लेस दॅन b1 डॉट b, सो काउट काय करणार आपण ऑब्विसली a1 डॉट a डिस्प्ले करणार लगेचच. आता रिटर्न नाहीये ना, सो रिटर्न नाहीये, सो तिसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करायची गरज नाही. जो लहान आहे तो डायरेक्टली काय होणार प्रिंट होणार.
एल्स कंप्लीट आणि हे कंप्लीट. ठीक आहे, बघा आता फंक्शन कंप्लीट. नाव बघा, हे झालं आपलं फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शन कितीही क्लासमध्ये असू द्या, सेम फ्रेंड फंक्शन. आपल्याला काय करायचं आहे, त्याची डेफिनेशन एकदाच लिहायची आहे. ओके, नाउ आय विल राईट हिअर मेन. आपण मगाशी एकाच क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये जी लेस व्हॅल्यू आहे ती रिटर्न केली. आता आपण दोन सेपरेट क्लास, दोन ऑब्जेक्ट मधलेच, पण ते दोन्ही ऑब्जेक्ट वेगवेगळ्या क्लासचे, त्याची व्हॅल्यू आपण काय करतोय, चेक करतोय. तर हे पॉसिबल नाही. आता हे फ्रेंड फंक्शन आहे. फ्रेंडचं मिनिंगच आहे की ते सगळ्यात, तो जो फ्रेंड फंक्शन आहे हे ऑल दी क्लासेस साठी फ्रेंड आहे. ओके, पण हे जर साधं फ्रेंड फंक्शन नसतं, इथं फ्रेंड लिहिलंच नसतं, तर आपल्याला इथे लगेच एरर आले असते की तुम्ही बी पास करू शकत नाही, बिकॉज स्मॉल फंक्शन हे एक क्लासच आहे. सो त्याच्यामध्ये एक क्लासच ऑब्जेक्ट तुम्ही पास करू शकता, बट हे फ्रेंड असल्यामुळं हे पॉसिबल झालंय. आलं लक्षात? नाउ ए चा ऑब्जेक्ट, बी चा ऑब्जेक्ट. ओके, नाउ A1 डॉट गेट A 20, B1 डॉट गेट B 30. आता इथे मी डायरेक्टली फ्रेंड फंक्शन कॉल करणार. मला फ्रेंड फंक्शन कॉल करायला कोणत्याही ऑब्जेक्टची गरज नाही, बिकॉज इट इज नॉट अ पार्ट ऑफ द और इट इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. आणि हे झालेला आहे आपला प्रोग्राम. आता बघा काय होणार, इथं A1 ला मेमरी ब्लॉक, B1 ला मेमरी ब्लॉक. A1 हे ए क्लासचं फंक्शन ऑब्जेक्ट आहे, सो ए क्लास मध्ये A आहे, सो A1 च्या ब्लॉक मध्ये गेली A. B1 हे बी क्लासचा ऑब्जेक्ट आहे, बी मध्ये स्मॉल बी आहे, सो हे. आलं लक्षात? नो A1 डॉट गेट ए, गेट ए कडे कंट्रोल आला कंपायलरचा. एक गेट ए फंक्शन A1 ने कॉल केले, सो A1 च्या ए मध्ये गेली 20 व्हॅल्यू. गेट बी फंक्शन हे B1 ने कॉल केले, सो B1 च्या बी मध्ये गेली 30 व्हॅल्यू. ओके, नाउ स्मॉल फंक्शनला पास झाले A1 A2. स्मॉल म्हणजे कंट्रोल कुठे आला, इथे आला. नाउ A1 आणि B1 हे पूर्ण कॉपी झाले या A1 आणि B1 मध्ये. नाउ A1 च्या A मध्ये काय 20 आणि B1 च्या B मध्ये काय 30. सो कोणता कंडिशन काय, ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे इफ होणार आणि काय डिस्प्ले होणार 20, एल्स होणार नाही. जी स्मॉलेस्ट आहे तीच डिस्प्ले करायची, दोन ऑब्जेक्ट. बट नाउ दिस टू ऑब्जेक्ट्स आर ऑफ टू डिफरंट क्लासेस. लक्षात घ्या, दोन डिफरंट क्लासेस एकत्र जॉईन करणं, इट इज a feature of the friend function to join the or to communicate the or to exchange the data of the two classes. Okay, data of the two object access करण्यासाठी आपण friend function यूज करतो. सो इफ झाले एल्स होणार नाही. सपोज आता मी गेट ए मध्ये इथे लिहिलं 40, इथे आलं स्मॉल कॉल झालं A1 A2, सो इथे आलं 40. A1 च्या ए मध्ये काय 40 इज लेस दॅन 30 आहे का, नो, एल्स होणार. आणि डिस्प्ले काय होणार, B1 डॉट B म्हणजेच काय डिस्प्ले होणार 30. आलं का लक्षात? सो हे झालं तुमचं फ्रेंड फंक्शन ऑफ टू क्लासेस. सो सेम तुम्ही असं दोन ऑब्जेक्ट मधल्या, दोन डिफरंट क्लासच्या ऑब्जेक्ट मधला जो मॅक्झिमम आहे त्याच्यासाठी युजिंग फ्रेंड फंक्शन करा प्रोग्राम. ठीक आहे, आता हा एक रन करून बघू, बिकॉज एक एरर येणार आहे, ती काय येणार आहे ती तुम्हाला मला सांगायची आहे. त्याच्यासाठी फर्स्ट आय विल टाईप द प्रोग्राम. प्रोग्राम बरोबर आहे, पण एक एरर येणार आहे, कंपाइल टाइम एरर. ती काय येणार आहे त्याच्यासाठी मी प्रोग्राम टाईप करते. टाईप केल्यावरती एरर आल्यावरती जास्त कळते बघा आपल्याला. सो कधी पण तुमचं जे लॉजिक आहे ते पहिले इम्प्लिमेंट करून बघायचं, म्हणजे टाईप करून बघायचं. एरर आल्यावर जेवढे एरर येणार तेवढे तुम्ही प्रॉपर लँग्वेज कोणती पण लर्न करणार बघा. हे फास्ट मध्ये करून घेते. आता पब्लिक void गेट ए, ए ची व्हॅल्यू घ्यायची. नाउ फ्रेंड फंक्शन रिटर्न टाइप void, बिकॉज आता दोन क्लासचा आहे. स्मॉल तुम्ही मॅक्सचं करा, A1 आणि दुसऱ्या क्लासचा दुसरा ऑब्जेक्ट. हा क्लास कंप्लीट. नाउ क्लास बी. यांचं राहिलं बघा. तुम्ही सीननी पण व्हॅल्यू घेऊ शकता, अशीच घ्यायची आहे, असं काही कंपल्शन नाहीये. नाउ फ्रेंड सेम. ओके, एकदाच डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन लिहिताना फ्रेंड कीवर्ड लिहायचा नाही.
So if a1 dot a is less than b1 dot b, so obviously a1 dot a is small, so आपण लिहू smallest value is a1 dot a. Okay, is smallest value is b1 dot a, sorry b. Okay, झालं. Now in main, so a मध्ये एक व्हॅल्यू घ्यावी लागेल आणि b मध्ये a1 dot get a, b1 dot get b. ओके, नाउ कॉल स्मॉल, त्याला पास केलं a1 b1, रिटर्न 0. ओके, सेव्ह. आता बघा कंपाइल करताना काय राहील. प्रोग्राम आपल्या बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण एक कंपाइल टाइम एक छोटीशी एरर आहे, ती सांगते काय ते बघा. इथे बघा एरर आलेली आहे लाईन नंबर 6 ला. इथे काय आले बघा, सॉरी ही वेगळी एरर आहे, एक मिनिट. ही एरर नाही, ही आपली सेमीकोलन मिसिंग. आता दुसरी एरर. आता बघा इथं ह्या लाईनला एरर आलेली बघा, फ्रेंड फंक्शनच्या काय आलेलं आहे, ए आणि बी ला एरर आलेली आहे बघा. ठीक आहे, आता बघा प्रोग्राम जो आहे तो कसा कंपाइल होतो, टॉप टू बॉटम कंपाइल होतो. कसा होतो, टॉप टू बॉटम कंपाइल होतो. म्हणजे पहिले हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम ची लाईन, त्याच्यानंतर युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड. इथे काही मिस्टेक नाही, इथे ए डिक्लेअर केलाय, स्मॉल ए व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, इथपर्यंत ठीक आहे. बट इथे बघा ए डिक्लेअर आहे, हा जो ए आहे कॅपिटल, इट इज डिफाईन ऑलरेडी. ओके, सो त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे बघा बी हॅज नॉट डिक्लेअर, दिस इज द एरर ऍट लाईन नंबर 11. This is the error at line number काय, वेटा मी एकदा क्लोज करते प्रोग्राम. परत ओपन करूया आपण प्रोग्राम. सो इथे एरर आलेली आहे काय की बी हॅज नॉट डिक्लेअर. बघा बी हॅज नॉट डिक्लेअर, व्हाय, बिकॉज जेव्हा आपण ही लाईन पहिले कंपाइल होती टॉप टू बॉटम, तर इथे काय प्रॉब्लेम नाही, इथे पण सिंटॅक्स एरर नाही, इथे एक क्लास डिफाईन केलेला आहे. सो इथे याचं ऑब्जेक्ट केलं तर ठीक आहे, पण बी ह्या लाईन पर्यंत, हे जे वरच्या एवढ्या लाईनच्या कंपेअर झाले इथपर्यंत बी कुठेच डिक्लेअर केलेला नाहीये. ओके, सो काय आलं, बी हॅज नॉट डिक्लेअर. सो आपल्याला काय करावं लागेल, वरती एक फॉरवर्ड डिक्लेरेशन करावं लागेल, दॅट इज क्लास बी. ठीक आहे, मग तुम्ही म्हणताल की क्लास बी चीच डेफिनेशन जर आधी टाकली तर, जर आपण आता क्लास बी चीच डेफिनेशन जर आधी टाकली, ही कट केलं, सेव्ह केलं, याला एक्झिक्यूट, कंपाइल. सो तोच प्रॉब्लेम आता कशाला येणार, ए हॅज नॉट डिक्लेअर ला येणार. बघा कशाला येणार, एक मिनिट. सो कंपाइल करते. सो आता तोच प्रॉब्लेम कशाला येणार बघा, ए हॅज नॉट बीन डिक्लेअर. का, बिकॉज आता ह्या लाईन पासून कंपाइल जर केलं, एक्सक्यूज मी, पहिले झाली आयोस्ट्रीम कंपाइल, युजिंग नेमस्पेस झाली, क्लास बी झालं. सो ह्या लाईन पर्यंत सगळं डिफाईन आहे, पण काय डिफाईन नाहीये, क्लास ए डिफाईन नाहीये. ओके, सो आपल्याला इथे क्लास ए चं फॉरवर्ड डिक्लेरेशन करावं लागेल. सो कोणता पण क्लास करा आधी, पण हे झालं फॉरवर्ड डिक्लेरेशन, म्हणजे फक्त डिक्लेअर करून ठेवलं आपण व्हेरिएबल, आणि मग नंतर ते काय लिहिलं, खाली क्लास ए लिहिलं. आलं का लक्षात, ठीक आहे. सो जेव्हा प्रोग्राम कंपाइल होतो तेव्हा आता इथं ए ला एरर येणार नाही. जर तुमची क्लास ए ची डेफिनेशन आधी असेल, त्याच्या खाली क्लास बी ची असेल,
तर मग वरती क्लास बी ला तुम्हाला काय करावं लागेल, एकदा फॉरवर्ड डिक्लेअर करावं लागेल. नाव आता मी ह्याला रन करते तर प्रॉपर रन होणार आहे आणि जी व्हॅल्यू स्मॉल आहे ती डिस्प्ले होईल. सो 10 आपण A1 ला पास केले आणि 2 आपण B1 ला, म्हणजे आपले 2 स्मॉलेस्ट व्हॅल्यू 2 जी आहे ती डिस्प्ले व्हायला पाहिजे. सॉरी 5 बरोबर, इथे 5 10 आणि 5 पास केले बघा. सो जी स्मॉलेस्ट आहे ती पास होईल. आता मला 3 डिफरंट क्लासचे ऑब्जेक्ट आहेत आणि त्याच्या थ्रू जर मला 3 डिफरंट क्लासच्या ऑब्जेक्ट मधलं जे स्मॉलेस्ट आहे ते जर फाइंड आउट करायचंय तर काय करावं लागेल. सो मला अजून एक इथे क्लास डिक्लेअर करावा लागेल, क्लास सी. ओके, नाउ हियर मी करणार C1. ठीक आहे, नाउ क्लास ए करून झाला, इथे पण सेम येणार. सो किती पण क्लासचा असू द्या आणि इथे आता मला क्लास सी पण लिहावा लागेल. सो आपण इथे क्लास सी करू, स्मॉल सी, गेट सी, सी. ओके, आता 3 डिफरंट क्लासच्या ऑब्जेक्ट मधला स्मॉलेस्ट कोणता आहे त्याच्यासाठी मी 3 ऑब्जेक्ट आर्ग्युमेंट पास केले. तिन्ही क्लास काय केले, वरती 2 फॉरवर्ड डिक्लेअर केले आणि मग खाली डेफिनेशन लिहिलं तिघांच्या. का हे दोन्ही ए आणि सी का केलं, बिकॉज बी कधी डिफाईन केलेला आहे इथे, पण ए आणि सी नाही केलेलं म्हणून तो आधी डिफाईन करून घेतला, डिक्लेअर करून घेतला. ठीक आहे, नाउ हे झालं. नाउ इथे आता आपल्याला काय करावं लागेल, आता कोणता स्मॉलेस्ट आहे. ठीक आहे, 3 मधला स्मॉलेस्ट, तर आपल्याला इथे एलसी लॅडर यूज, नेस्टेड इफ एल्स यूज करावं लागतं. सो इथे आता आपण चेक करणार A1 चा A हा लेस आहे का C1 च्या C पेक्षा. ओके, नेस्टेड इफ एल्स बघा जे की मी तुमचं घेतलेलं आहे. सो आपण इथे सी आउट करणार स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज इक्वल टू A1 डॉट A, सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ओके, इज smallest value is equal to C1 dot C. बघा हे झालं if, आणि मग ह्या ifचं is, मग त्याच्यात परत if B1 dot B is less than C1 dot C. ओके, the smallest value काय येईल, B1 dot B. आता हे नेस्टेड इफ एल्स आहे, सिंपल आहे बघा. C1 dot C, सॉरी B1 dot B. इथे येईल C1 डॉट. ओके, आता बघा किती पण ऑब्जेक्ट, किती पण 3 क्लासेस मध्ये फ्रेंड फंक्शन आहे, पण त्याची डेफिनेशन मी काय लिहिली, एकदाच लिहिली. ओके, नाउ इथे आता मला C1 चा ऑब्जेक्ट, देन इथे पण C1 डॉट गेट C. सपोज इथे आता मी 2 टाकते, म्हणजे आता आपली काय डिस्प्ले व्हायला पाहिजे, आता इथे पास करताना 3 ऑब्जेक्ट, बिकॉज 3 ऑब्जेक्ट आहे. सो इथे 10 5 2 असे 3 व्हॅल्यू पास झाले. सो कोणती डिस्प्ले व्हायला पाहिजे, जी स्मॉलेस्ट आहे ती, दॅट इज 2. बघा 2 व्हॅल्यू डिस्प्ले झालेले आहे. कोणतीही चेंज करा तुम्ही. आता सपोज इथे 1 केली तर 1 डिस्प्ले होईल. 1 5 2 व्हॅल्यूज आहेत ना. सॉरी, कंपाइल करायचं राहिला. चेंजेस केले ना तर कंपाइल करा. कंपाइल नाही केलं तर आधीचाच प्रोग्राम, आधीचं जे आहे तेच आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होईल. आता काय आलं, 1 आलं बघा. ठीक आहे. सो फ्रेंड फंक्शन कितीही क्लासचा असू द्या, पण तुम्हाला त्याची डेफिनेशन एकदाच लिहायची आहे. ओके, आणि फॉरवर्ड डिक्लेरेशन करावं लागतं, बिकॉज आपण दुसऱ्या क्लासचे पण ऑब्जेक्ट पास करतो. सो ते क्लास नेम आहे ते अनडिफाईन येतात, म्हणून वरती फॉरवर्ड डिक्लेरेशन करायचं आहे. नाउ नेक्स्ट लेक्चरला वी विल
See the static member, again important point, and member dereferencing operators. Okay.